नमस्कार तात्या. नमस्कार म्हणलं. अरे गणपत, ये 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 बैस. नमस्कार. अरे तात्या, चहा पाणी झालं की नाही? काय करतो बाबा, सकाळ वाईट आहे आज माझी. काय झालं? अरे काल त्या ठमीच्या लग्नाला गेलो होतो ना, हा. तिथं आरब जरब खाल्लं आणि दिवसभर ऊन डोक्यावर घेतलं. मग काय तापाने फणफणलो. तात्या, अरे तू कालपासून काही खाल्लेलं दिसत नाही, त्यामुळे आज एकदा पण आला का तात्या तुझ्यामध्ये? वय गणपा, अरे रात्रभर ताप होता बघ अंगात, त्याच्यामुळे अन्नावरची वासनाच उडून गेली बघ. काल रात्रीपासून पोटात अन्नाचा कण गेला नाही रे. होय तात्या, अरे ते होणारच. जर ताटात आवडीचा पदार्थ असला तर नाही खाऊशी वाटत, पण ताप कमी झाला का ते पदार्थ खाऊशी वाटतो. अरे तात्या, अरे ताप उतरायला काही औषध घेतलं का नाही तू? अरे गणपा, तुला माहितीये मी एक नंबरचा हेकट माणूस आहे. बायको रात्री 4-4 वेळेला सांगत होती गोळी घ्या गोळी घ्या, पण कुठे काय मी ऐकतो का? रात्री असा तापानं फणफणलो तुला सांगतो. आणि पहाटे शेवटी मीच उठलो वैतागून आणि एक गोळी घेतली तापाची. आता कुठं बरं वाटतंय बघ. अरे काही खाल्लं का नाही ताकवा कमी होण्यासाठी? हा, थोडंसं आता गोळी घेतल्यामुळे जरा बरं वाटतंय. अन्नावरची जरा वासना बी जागी झाल्यासारखी वाटते. काहीतरी गरम गरम खावा. हे बघ तात्या, जसं आपलं आहे ना तसंच पिकाचं असतं. तात्या, अरे तुला ताप होता तेव्हा तुला खायची वास नव्हती, म्हणून तुला ताप कमी करावा लागला. जर जमिनीचा सामू वाढला तर पिकाद्वारे अन्न घ्यायला सुद्धा त्याला त्रास होतो मुळाद्वारे. त्यासाठी जमिनीचा पीएच खाली आणावा लागतो, तरच पिकाला खाता येते. ते का सर? ताप कमी व्हायला तापाची गोळी घ्यावी लागते. तसं जमिनीचा पीएच कमी होण्यासाठी ऍसिडिक खतं टाकावं लागतात, आणि तरच फायदा होतो. नाही तर बाकीचे खतं जमिनीत पडून राहतात आणि पैसे वाया जातात. त्या अरे गणपा, मातीच्या पीएच मुळे इतका फरक पडतोय, हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते कळलं बघ मला. ते म्हणतो ना ते पिंडी ते ब्रह्मांडी, असंच म्हण की. पण गणपा, ते जमिनीचा सामान्य पीएच किती असतो म्हणतो मी? नाही म्हणजे कसा वाढतो, आणि जर तो वाढला तर तो कमी करण्यासाठी कोणतं घटक किंवा खत वापरावं लागतात? तात्या, अरे एवढं लोड न घेऊ. चल आता उशीर झाला, निघतो मी. बर बर.